भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे मराठी विषयाचा शिक्षक म्हणून काम करताना एक वेगळाच आनंद ग्रामीण भागामध्ये काम करताना होतो. विद्यार्थ्यांमध्ये भाषा विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून राबवण्यात आले, ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं. तो म्हणजेच लेखक, कवी, साहित्यिक विद्यार्थ्याच्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर भीमराव वाकचौरे सर यांचा कथाकथनाचा कार्यक्रम भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आयोजित केलेला होता, ज्यांचं वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये कथा, कादंबऱ्या अभ्यासक्रमामध्ये BA प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष या अभ्यासक्रमाला त्यांच्या कादंबऱ्या आहेत. असं एक मोठ्या उंचीचं, ताकदीचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी नालेगावसारख्या ठिकाणी शाळेमध्ये आणलेलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू या ठिकाणी अनेक सांगता येतील. UGCच्या माध्यमातून जे काही नेट सेटची परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेमध्ये डॉक्टर भीमराव वाकचौरे सर आमचे गुरु आहेत. त्यांच्या साहित्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि तो साहित्यिक नालेगावसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतो. मला असं वाटतं साहित्य जे काही मराठी भाषेसाठी पूरक असलेलं जे काही उपक्रम आहे, तो या निमित्ताने पूर्ण करण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर लेखन कौशल्य विकास करण्यासाठी मुलं लिहिती कशी झाली पाहिजेत, मग कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, यावर सुद्धा अनेक नामवंत कवींना या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आणलेला आहे. त्यामध्ये कथाकथनाच्या माध्यमातून डॉक्टर भीमराव वाकचौरे सरांचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. त्याचबरोबर गेणू शिंदे, ज्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही कथासंग्रह आहे, त्याचाही उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नामवंत कवी म्हणून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक तथा कवी नावी पठारे सर यांनाही या ठिकाणी शाळेमध्ये लेखक, कवी विद्यार्थ्याच्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून आणलेला आहे. त्याचबरोबर आताचा थोडासा अलीकडचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कवी अशोक गायकवाड वैजापूर एक चांगले कवी म्हणून नावारूपाला आलेले आहेत. त्याचबरोबर लासूर स्टेशनचे संतोष आळंजकर सर, त्याचबरोबर डॉक्टर भीमराव वाकचौरे सर, पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी मी निमंत्रित केलं होतं. आणि गझलकारा कुमारी निकिता पठारे यांचाही कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे कवी लिहिते झाले पाहिजे, कवी म्हणून विद्यार्थी लिहिते झाले पाहिजे, कथेला या ठिकाणी लेखनाचं काम करण्यासाठी तस वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या साहित्यिकाने आपल्या नालेगावसारख्या ग्रामीण भागामध्ये विद्यालयात आणून त्यांच्या कार्यशाळासुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर याला जोडूनच एक अनुभव असा या ठिकाणी सांगता येईल की लोणी या ठिकाणी झालेलं महाराष्ट्र स्तरावरचं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदन शिवसर त्यांचा लाल चिखल हा पाठ त्यावेळेला अभ्यासक्रमामध्ये होता. त्याचबरोबर बदलते बोरगाव डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तर या लेखकांचे 10वीच्या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ होते. तर विद्यार्थ्यांना एक लेखकाची भेट प्रत्यक्ष व्हावी म्हणून लोणीसारख्या ठिकाणी, लोणी बाजारची लोणी खुर्द या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. माझ्यासोबत विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य BM हजारे सर, मराठी विषयाचा शिक्षक म्हणून मी स्वतः आणि विद्यार्थी
आम्ही प्रत्यक्ष त्या लेखकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर, तुमचा जो काही पाठ आहे, धडा आहे, 10वीच्या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना एक उत्सुकता होती की आम्हाला प्रत्यक्ष लेखका बघायचा आहे. लेखकाला बघितल्यानंतरची जी काही फिलिंग होती, जो काही आनंद होता, तो निश्चितच अवर्णनीय होता. आणि त्यावेळेला अशा प्रकारचे वेगवेगळे लेखक, साहित्यिक, कथाकार, कवी भागीरथी माध्यमिक विद्यालयामध्ये आणून भाषा विषयाला पूरक अशा प्रकारचे उपक्रम लेखक, साहित्यिक विद्यार्थ्याच्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून हा एक केलेला प्रामाणिक प्रयत्न भाषा शिक्षक म्हणून महत्त्वाचा मला वाटतो. त्याचबरोबर याची फलश्रुती जर आपण पुढे विचारात घेतली तर या ठिकाणी त्यावेळेला आणलेले कवी, साहित्यिक, कथाकथनाचे कार्यक्रम, कवी, छोटेसे कवी संमेलनं, शालेय स्तरावर कवी संमेलनं सुद्धा आम्ही आयोजित करायचो. आणि त्याची फलश्रुती जर आपण विचारात घेतली तर भागीरथी विद्यालयाचे जे काही नवोदित कवीसुद्धा या ठिकाणी विद्यालयाच्या माध्यमातून, त्या उपक्रमाच्या माध्यमातून आणि मुळातच त्या विद्यार्थ्यामध्ये असलेली जी काही सर्जनशीलता आहे आणि त्याला थोडंसं या उपक्रमाच्या दिलेली जोड, त्यामुळं एक चांगलं फलित मराठी विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सांगताना मला निश्चित आनंद होईल. आणि तो आनंद म्हणजेच 3 विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी आवर्जून मला घेणं महत्त्वाचं वाटतंय. एक प्रेमराज त्रिभुवन, एक प्रेमराज त्रिभुवन हा प्रेमवीरा है ना, या नावानेच तो सुंदर असं कवितेचं लेखन करतो. एका वेळेला तो 2 क्षेत्रामध्ये काम करतोय आणि निश्चितच ही बाब आमच्यासाठी, शाळेसाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. प्रेमवीरा म्हणून काम करणारा आमचा विद्यार्थी, लाडका विद्यार्थी प्रेमराज त्रिभुवन. त्यानंतर संदीप त्रिभुवन, तो सुद्धा कवितेच्या प्रांतामध्ये त्याने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्याबरोबरच शब्दगंध जे प्रकाशन आहे, पुस्तक तयार करण्याचं काम संबंध महाराष्ट्रामध्ये संदीप त्रिभुवन सारखा मुलगा या ठिकाणी करतोय. आणि निश्चितच आम्हाला संदीपचाही अभिमान आहे. आणि हा कवितेचा आउटपुट, म्हणजे ज्याला काय म्हणता येईल, उपक्रमाचा आउटपुट म्हणून त्याचं सर्वोच्च टोक जर आपण विचारात घेतलं तर अजय त्रिभुवन नावाचा विद्यार्थी, तो गझलकार म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये, तिघही संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपली एक कवितेची वेगळी झलक, वेगळी छाप निर्माण केली. आणि अजय त्रिभुवन एक गझलकार म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेला आहे. अजयबद्दल सांगताना निश्चितच या ठिकाणी आनंद होतोय. तो आनंद असा आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 2 ठिकाणी निमंत्रित गझलकार, निमंत्रित कवी म्हणून त्याला त्या ठिकाणी आपली गझल सादर करण्याची संधी मिळाली. त्याच्यासाठी आणि आमच्या भागीरथी विद्यालयासाठी निश्चितच ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. हे ज्याला काय म्हणता येईल, आपण भाषेची पेरणी, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, विषयाला, मराठी विषयाला पूरक उपक्रम आणि त्याची फलश्रुती असं म्हटलं तर वावगं ठरू नये असं मला वाटतं. हे सांगताना निश्चित मनामध्ये प्रचंड आनंद होतोय. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगणं मला महत्त्वाचं वाटतंय की नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये प्रेमवीरा म्हणजे आमचा लाडका कवी प्रेमराज त्रिभुवन आणि अजय त्रिभुवन यांनी राज्यस्तरावर त्या ठिकाणी त्या कवी संमेलनामध्ये पारितोषिक पटकवलेले आहेत, क्रमांक मिळवलेला आहे. आणि नालेगावसाठी सुद्धा ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. आणि आमच्या भागीरथी माध्यमिक विद्यालयासाठी सुद्धा निश्चितच अभिमान आणि गौरवाची बाब या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं मराठी विषयाला पूरक, रिलेटेड म्हणजे पूरक हे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवले. आणि आमचे विद्यार्थी ज्या वेळेला अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जेव्हा गरुड झेप घ्यायला लागली, निश्चितच आम्हाला केलेल्या कामाचं एक कुठंतरी चीज झालं आहे.
याची एक भावना आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. एक आनंदाचा क्षण, एक मराठी विषयाचा शिक्षक म्हणून निश्चितच तो आनंदाचा क्षण आमच्या जीवनामध्ये आहे. आणि हे विद्यार्थी येणाऱ्या भविष्यामध्ये एक आपलं वेगळं अढळ स्थान निर्माण करतील, एक माइलस्टोन म्हणून या साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळं नाव ते निर्माण करतील, अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी या निमित्ताने मी व्यक्त करतो. त्याचबरोबर आणखी आज शाळा सुरू होऊन 25 वर्षांचा कालावधी इतका सहजपणे हातातून जणू काही निसटून गेला असं वाटायला लागतंय. 25 वर्षांचा कालावधी इतका सहज गेलेला आहे. थोडंसं मागे वळून पाहिलं, सिंहावलोकन केलं तर असं लक्षात येतं की ज्या वेळेला सन 2000 नालेगावसारख्या ठिकाणी इयत्ता 8वी वर्गाच्या माध्यमातून इवलस स्वरूप त्या ठिकाणी संस्थेचे सचिव आदरणीय वाल्मिकरावजी सुरासे साहेब, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून हे 8वीचा वर्ग या ठिकाणी नालेगावसारख्या ठिकाणी सुरू केला. आणि आज आपण जर पाहिलं तर त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आपल्या सर्वांना दिसतंय. त्यावेळेला ज्या वेळेला 25 वर्ष थोडंसं आपण मागं गेलं, आज आम्ही शाळेचा संस्थेचा रौप्य महोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करतो. पण हा आनंद जो आम्हाला आज प्राप्त झालेला आहे, तर मागे वळून पाहिल्यानंतर गावातील नालेगाव येथील समस्त गावकरी यांच्या प्रती कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी या ठिकाणी आम्हाला शाळेला ज्या वेळेला 8वीचा वर्ग सुरू केला तेव्हा अनमोल अशा प्रकारचं त्यांचं सहकार्य आहे. त्यामध्ये आदरणीय निवृत्ती आबा शिंदे असतील, आदरणीय भाऊसाहेब दादा काकडे असतील, त्याचबरोबर आदरणीय विलासांना साळुंके असतील आणि समस्त गावकऱ्यांचं योगदान या ठिकाणी प्रत्येकाचा नामोल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. परंतु समस्त गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी भरभरून मदत केलेली आहे, सहकार्य केलं. त्यामुळं आम्ही हा 25 वर्षाचा रौप्य महोत्सवाचा जो काही टप्पा आहे इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर नालेगाव येथील सर्व आदरणीय गावकरी, त्यामध्ये ज्यांनी आम्हाला अत्यंत मौलिक असं सहकार्य केलं, सजनदादा शिंदे, आदरणीय सजनदादा शिंदे यांचाही उल्लेख या ठिकाणी करणं मला महत्त्वाचं वाटतं. मध्ये आदरणीय मधुकररावजी त्रिभुवन साहेब असे ज्ञात अज्ञात सर्वच नालेगावकरांचं प्रती सदैव ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. कारण तो जो कालखंड आपण जर विचारात घेतला तर अतिशय संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी शाळा भरत होती. शाळेची सुरुवातच आदरणीय अर्जुन तात्या काकडे यांच्या वाड्यामध्ये झाली आणि तिथून हा जो काही शैक्षणिक प्रवास सुरू झाला, मग मागे वळून पाहिलं नाही तर आज या ठिकाणी 8वीचा वर्ग होता, 9वीचा वर्ग होता, 10वीचा 8 ते 10 झालं, त्यानंतर 5वी ते 7वीपर्यंत शाळा या ठिकाणी झाली. त्यानंतर इयत्ता 11वी 12वी, त्यानंतर 10वीचं परीक्षा केंद्र, 12वीचं परीक्षा केंद्र, त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ त्याचंही अभ्यास केंद्र या ठिकाणी नालेगावसारख्या ठिकाणी आदरणीय सुरासे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तिथंच साहेब थांबले नाहीत. साहेबांकडे एक विजन आहे, दूरदृष्टी आहे आणि त्या दूरदृष्टीच्या माध्यमातून आदरणीय सुरासे साहेबांनी आज नालेगावसारख्या ठिकाणी ज्योतिर्मय महाविद्यालय म्हणजे कवी कुलगुरू कालिदास या विद्यापीठाला, रामटेक या विद्यापीठाला संलग्न असलेलं ज्योतिर्मय महाविद्यालयसुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तर हा जो काही एकूणच शैक्षणिक प्रवास, तर नालेगावसारख्या ठिकाणी इयत्ता 5वीला प्रवेश घेतलेला विद्यार्थी पदवी घेऊनच बाहेर पडतो म्हणजे एका अर्थाने आदरणीय सुरासे साहेबांनी या ठिकाणी छोट्याशा गावांमध्ये नॉलेज सेंटर सुरू केलं असं म्हणलं तर मला असं वावगं ठरू नये. हे करत असताना मग साहित्य क्षेत्रामध्ये शाळेने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. खेळाच्या संदर्भात तर अगदी तालुका स्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या ठिकाणी आम्ही मागे वळून पाहिलेलं नाही.
त्याचं क्रेडिट मात्र क्रीडा विभागाचे प्रमुख आमचे मित्र आणि विद्यापीठ खेळाडू भरतजी निंबाळकर सर यांना पूर्णपणे त्याचं क्रेडिट जातं. हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांचा जो अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध उपक्रम, शैक्षणिक उपक्रम असेल, साहित्य असेल, कला असेल, क्रीडा असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आमच्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य BM हजारे सर यांचं अनमोल अशा प्रकारचं सर्वांना मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ही यशस्वी घोडदौड केलेली आहे. याचा अगदी सन 2000 मध्ये इयत्ता 8वीचा वर्ग सुरू झालेला आणि आज जर आपण रौप्य महोत्सवामध्ये जर विचार करत केला तर नक्कीच त्याचं सगळ्यात मोठं आउटपुट जर या ठिकाणी काय असेल तर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला तालुक्यातून 3 लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ही निश्चित अभिमानाची, आनंदाची आणि या ठिकाणी जे काही आम्ही सर्वांनी केलेल्या कष्टाचं कुठंतरी चीज झालंय याचा अभिमान, याचा आनंद मनामध्ये भरून आल्याशिवाय राहत नाही. नालेगावचा विचार जर केला तर लोक थोडंसं उपरोधानं या ठिकाणी नालेगाव या गावाबद्दल बोलताना अनेकदा दिसलेले आहेत. परंतु नालेगावचा इतिहास आपण जर विचारात घेतला तर निसर्गरम्य असं वातावरण, पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तितकं सुंदर, म्हणजे महाबळेश्वर, माथेरान आणि म्हैसमाळ इकडं जाण्याची गरज नाही असं इतकं थंड हवेचं ठिकाण, इतकं निसर्गरम्य ठिकाण, डोंगराच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं नालेगाव. या नालेगावमध्ये असलेली जे काही माणसं आहेत इतकी माणुसकीची आहेत, आयडियल आहे, आदर्श आहेत, माणसं जपणारी आहेत. आम्हाला अगदी 25 वर्षापासून पहिल्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत आम्हाला प्रत्येक गावकऱ्याने भरभरून प्रेम दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. त्यांची मदत, त्यांची ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही. थोडंसं आपण मागे वळून पाहिलं, 25 वर्ष पूर्वीची अवस्था आणि आजची अवस्था जर आपण विचारात घेतली तर ज्या नालेगावला बससुद्धा येत नव्हती ते नालेगाव आज जर आपण पाहिलं 25 वर्षानंतर तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नालेगावचे विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत. मला असं वाटतं ही अत्यंत प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारी ही गोष्ट या ठिकाणी मला वाटते. त्या विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळा आणि एकूणच गावकरी हे सर्व आणि संस्था या सगळ्यांची फलश्रुती मला असं वाटतं या ठिकाणी नालेगाव ते आंतरराष्ट्रीय स्तर आहे आणि प्रत्येकाला अभिमान वाटावा, प्रत्येकाने या सगळ्या गोष्टीतून ऊर्जा घ्यावी, प्रेरणा घ्यावी, असं ऊर्जेचं स्रोत म्हणून आम्ही शाळेकडे, नालेगावकडे बघायला काही हरकत नाही. अत्यंत प्रेमळ, सुस्वभावी अशी ही नालेगावची माणसं आहेत, प्रेम देणारी माणसं आहेत आणि या प्रेमळ माणसांच्या सहवासात 25 वर्ष कशी निघून गेलेत हे कळलं सुद्धा नाही. आता जो काही उर्वरित कालखंड आहे तो कालखंड मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या सहवासात निश्चितच घालवावा लागणार आहे. इतकं प्रेम नालेगावकरांनी दिलं ते कधी आम्ही विसरू शकत नाही. नालेगाव आज आपण एक आयडियल, आदर्श गाव म्हणून नालेगावकडे आपण पाहतो आणि मला असं वाटतं याचा खूप अभिमान वाटावा. अशाच प्रकारचं हे नालेगाव, हे नॉलेज सेंटर या ठिकाणी आहे. नालेगावकरांच्या प्रती पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचं आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्यासमोर मांडताना मला निश्चित आनंद होत आहे. तो म्हणजे इयत्ता 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समोर जो प्रश्न निर्माण झालेला असतो तो म्हणजे 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय. तर आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही निरोप समारंभ हा कार्यक्रम न घेता संवाद, नव्या संकल्पनांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून
जे काही करिअर गायडन्स करणारे जे समुपदेशक आहेत, ते 2 नावाचा उल्लेख फक्त या ठिकाणी मी आवर्जून करतो. त्यामध्ये महाराष्ट्राचे डिव्हिजनल काउन्सिलर सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर शशी मोहनजी शिरसाट सर यांना या ठिकाणी नालेगावसारख्या ठिकाणी आणून समुपदेशनाचं 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या जे काही ज्ञानशाखा आहे, त्यांचा IQ टेस्ट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही करिअरचं गायडन्स आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने केलेलं आहे. दरवर्षी वेगवेगळे करिअर गायडन्स करणारे समुपदेशक या ठिकाणी आम्ही आणत असतो. गेल्या वर्षी संवाद नव्या संकल्पनांचा या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉक्टर संजय गायकवाड सर यांनाही या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं होतं. त्याचबरोबर महापुरुषांच्या महामानवांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानांचे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. नामवंत व्याख्याते या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळण्यासाठी अशा व्याख्यानांचं आयोजनसुद्धा मी शालेय स्तरावर करत असतो. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी नालेगावमध्ये संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेलं 2008मध्ये श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह नालेगाव हे वसतिगृह या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि संस्थेचे आदरणीय सचिव वाल्मिकरावजी सुरासे साहेब हे स्वतः वसतिगृहामध्ये राहून शिकलेले विद्यार्थी आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे. त्यांनी शैक्षणिक प्रवासामध्ये अनेक चटके सहन केलेले आहेत आणि म्हणून आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण अनाथ मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, गरीब लेकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांनी या ठिकाणी नालेगावसारख्या ठिकाणी श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं आणि 24 विद्यार्थ्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज जर आपण विचारात घेतला तर 48 विद्यार्थी गोरगरीब अनाथ लेकरं या ठिकाणी वसतिगृहाच्या माध्यमातून सांभाळण्याचं काम या ठिकाणी आदरणीय सुरासे साहेब करत आहेत. आणि या वसतिगृहाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी शिकलेत त्याचं आउटपुट पण चांगलं आलेलं आहे. त्याची फलश्रुती म्हणून अविनाश शिवाजी कवडे परसुल्याचा हा गरीब कुटुंबातला विद्यार्थी आज तो CA झालेला आहे आणि बँगलोरसारख्या ठिकाणी आपली नोकरी करत आहेत. हे एक त्याचं फलित आहे आणि हे सगळं करताना आजपर्यंत आम्हाला अनेक गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे यांचाही उल्लेख या ठिकाणी मला करणं महत्त्वाचं वाटतं आहे. समस्त गावकऱ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय विठ्ठल पाटील काकडे यांचंही अनमोल अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे विद्यार्थी फक्त साहित्य, खेळ, कला, क्रीडा इथपर्यंतच मर्यादित राहिलेले नाहीत, तर एका वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. स्क्रीन प्ले रायटिंग, त्याचबरोबर पॉडकास्ट, त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी पदार्पण केलेलं आहे. तर आमचा लाडका विद्यार्थी आनंद त्रिभुवन याने सुद्धा एक सुंदर क्षेत्र निवडलं. त्याचबरोबर आमचा लाडका कवी प्रेमराज त्रिभुवन उर्फ प्रेमवीरा यांनी एक इतकं सुंदर असं क्षेत्र निवडलंय आणि त्या क्षेत्रामध्ये ते करिअर करत आहेत. मला निश्चितच त्यांचा अभिमान आहे, आनंद वाटतो आणि त्यांनी या क्षेत्रात जे काही पदार्पण केलेलं आहे त्यांचे एक अजय त्रिभुवन आणि प्रेमराज त्रिभुवन यांचं एक पॉडकास्ट त्यांनी सादर केलं होतं. इतकं सुंदर, म्हणजे ज्याला काय म्हणता येईल, जे दिग्गजांची जी मुलाखत असते किंवा पॉडकास्ट पार्ट असतो, इतकं जबरदस्त त्यांनी तो पार्ट या ठिकाणी पूर्ण केला. मला खरंच अभिमान वाटतो की अशा प्रकारचे हे रत्न नालेगावसारख्या ठिकाणी घडलेले आहेत, नालेगावसारख्या ठिकाणी ते जन्माला आलेले आहेत. याचा निश्चित अभिमान वाटतो आणि आणखी अभिमान याच्याही पुढे जाऊन वाटतो की ते आमचे विद्यार्थी आहेत. हा अभिमान निश्चितच उच्च कोटीचा आहे. या बरोबरच सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही
कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. शाळेला संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालीत. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मी प्रमोद पठारे माझ्या वतीनं समस्त नालेगावकरांना, सर्व आदरणीय नालेगावकरांना या ठिकाणी रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या प्रती मी मंगल कामना व्यक्त करतो आणि कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद.